नमस्कार, सुप्रभात. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा. सकाळचे 7 वाजता आहेत. मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. लालबागच्या राजाचं तब्बल 33 तासांनी विसर्जन. मुंबई पोलीस कोळी बांधव विसर्जनाला उपस्थित. फटाक्यांची आतिषबाजी करत राजाला दिला निरोप. लालबागच्या राजाच्या विसर्जनावरनं वाद. ग्रहण काळात विसर्जन शास्त्रानुसार योग्य आहे का? काळाराम मंदिराचे महंत सुधीर दास यांचा सवाल. मराठा आरक्षण जीआरला ओबीसी संघटनेचा विरोध. आज वायबी सेंटरमध्ये ओबीसी संघटनांची बैठकीत पुढील रणनीती ठरणार. मराठा आरक्षण जीआरवरनं मराठा समाजात फूट पाडण्याची शक्यता. जीआरमुळे मराठ्यांना लाभ होणार नसल्याचा योगेश केदार, संजय लाखे यांचा दावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर दौऱ्यावर. विविध विकास कामांच्या अनुषंगानं बैठक. सभेलाही करणार संबोधित. गोदावरी नदीत उडी मारत तरुणाची आत्महत्या. पैठण तालुक्यातील आपेगाव इथली घटना. अग्निशमन दलाकडनं शोधकार्य सुरू. कल्याण डोंबिवली शहरांचा उद्या पाणी पुरवठा बंद. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेचा निर्णय. मुंबईकरांना रेल्वे विकास मंडळाचा मोठा दिलासा. मुंबईमध्ये सर्व वातानुकूलित लोकल धावण्याचा मार्ग मोकळा. 2856 एसी लोकल डब्यांची खरेदी प्रक्रिया सुरू.